मी सांगते काय करायचं. गुरुजी, मागच्या वेळी पत्रिकेतले दोष बघून तुम्ही श्रेयस आणि आराध्याला लांब केलं होतं. तसंच मी सांगते म्हणून आता श्रेयस आणि आराध्याला तुम्हाला जवळ आणायचंय. आता काय नवीन सांगणार आहे ते? यांना जे सांगायचं होतं त्यांचं सांगून झालंय ना. पण त्यांनी जे सांगितलं त्याचमुळे तुझ्या मनात वादळ उठलं ना. त्यांच्या सूचनेमुळेच तुला प्रचंड त्रास झाला आणि त्यासाठीच तू आराध्याबरोबर अबोला धरलास, बरोबर ना? हो. श्रेयस, तुझा राग, तुझी तळमळ सगळं दिसत होतं रे मला. तो त्रास तुलाही होत होता आणि ते बघून मलाही त्याचा प्रचंड त्रास होत होता. म्हणूनच गुरुजींना मी इथे बोलवलं, त्यांचं मत जाणून घेण्यासाठी. बरोबर ना गुरुजी? हो. मी दिलेल्या निर्णयावर काही उपाय आहे का हे बघा असं त्यांची विनंती होती, म्हणून आलोय. गुरुजी, पण तुम्ही जेव्हा निर्णय दिला तेव्हा आम्ही सगळ्यांनी विचारलं होतं की काही उपाय आहे का. तेव्हा तुम्ही म्हणालात की नाही, काहीच उपाय नाही. पण मग आता काय नवीन? बरोबर आहे, उपाय नाहीच आहे. पण अच्छा, म्हणजे उपाय नाहीच आहे हेच पुन्हा सांगायला तुम्ही नाशिकहून इथे आलात का? नाही, त्यांनी एक मी सांगते. या सगळ्यांवर माझ्या मनात एक तोडगा आला होता जो मी गुरुजींच्या कानावर घातला आणि त्याने इथे येऊन त्याचं उत्तर देण्याची विनंती केली. मी सगळी कोड्यात काय बोलताय, काय ते स्पष्ट बोला ना. हो, सांगतो. त्यांनी विचारलं की आराध्या आणि श्रेयसचं पुन्हा एकदा विधिवत लग्न आपण करू शकतो का. कारण तसं पाहिलं तर या दोघांचाही पुनर्जन्मच झालाय. श्रेयसचा आजारपणातून आणि आराध्याचा ऍक्सिडेंट मधून. राईट 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 ऍक्च्युली मेक सेन्स. मी सांगतो. तुमच्या लग्नाच्या वेळी जे ग्रहमान होतं त्यामुळे संसारात खूप अडचणी आल्या. आत्या म्हणतात तसं तुम्ही दोघं एक प्रकारे मृत्यूला स्पर्श करून आलाय. तुम्ही नव्याने आयुष्य जगता आहात. ती लग्नगाठीच्या वेळची सावली अजून तशीच आहे आताच्या आयुष्यावर, म्हणून तुम्ही एकत्र राहून चालणार नव्हतं. पण पुन्हा नव्याने योग्य मुहूर्त पाहून तुमचं लग्न लावलं तर त्याने कुठलंही नुकसान तर नाहीच होणार. उलट दोघांचं भविष्य अगदी उज्ज्वल होईल आणि संसार अगदी निरंतर सुखाचा असेल. तुम्ही सर्व संकटांमधून बाहेर आला. आता ग्रहमान अनुकूल आहे, त्यामुळे हा विवाह शुभ आणि हिताचा ठरेल यात शंकाच नाही. नव्याने सुरुवात करताना अर्थातच जुने निर्बंध नसतील. नाही नाही नाही, आता तुम्ही हे काय बोलताय? हिचं लग्न कसं लावून देणार श्रेयस भाऊजींशी? कसं लावणार म्हणजे? आमचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे आणि अलीकडे पद्धत आहेच ना, अॅनिव्हर्सरीचं वगैरे निमित्त असलं की परत लग्न लावतात. मला काही चुकीचं वाटत नाहीये यात. ताई, अगं हा फारच अगदी म्हणजे आनंददायी मार्ग आहे. तो असा मार्ग सुचवशील असं वाटलं नव्हतं मला. ग्रेट. मलाही हा उपाय पूर्णपणे पटलाय. मागचं सगळं पुसून टाकायचा हा चांगला उपाय आहे आणि शास्त्रसंमतही आहे. आपण या दोघांचं लग्न लावून देऊ, त्यांचा संसार सुरू करून देऊ, म्हणजे सगळेच प्रश्न मिटतील ना.
आयुष्याची नव्याने सुरुवात होईल पुन्हा. मला असं वाटतंय की आपण हो म्हणायला हवं. तुला काय वाटतंय? तुम्ही सगळे म्हणताय तर हेच योग्य असेल. मान्य आहे मला. श्रेयसचं मधल्या काळातलं आजारपण, त्याचं बरं होणं, त्यानंतर घरात बरंच काही घडून गेलं. आणि हे जर घरात मंगल कार्य घडलं तर घरातलं वातावरण सुद्धा मंगलमय होईल आणि एक नवीन सुरुवात होईल. हो. मग ठरलं तर फोडा सुपारी या शुभ लग्नाची. काय